नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा टॉपिक आहे। यापूर्वी आपण 2022-2021चे पेपर ॲनालिसिस केलेले आहे। त्याचनंतर आपण विद्यार्थ्यांच्या मागणीवरून 2019ची पेपर ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे। त्यामधला GS1 मध्ये आपण इतिहास आणि भूगोल जो पार्ट आहे तो कव्हर केला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो आधी बघून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आज आपण जो राहिलेला पार्ट आहे कृषी आणि त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा तो आज आपण कव्हर करणार आहोत। तर 2019चा पेपर आहे, मेनचा पेपर राज्यसेवा। तर त्यामधला हा ए सेट आपण बघतोय। या ए सेटमधला आपण 111 नंबरच्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत। चला बघूयात आपण पहिला प्रश्न काय आहे। खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? सिंपल प्रश्न आहे, जास्त त्याच्यामध्ये काही डिफिकल्ट प्रश्न नाही, हा इझी प्रश्न आहे। आपल्याला जे काही ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर असतं ते आपल्याला पाठ असतं की त्याची सुरुवात कशा पद्धतीने होते आपल्याला माहिती आहे। आपल्याला सर्वात खालचा स्तर आपल्याला विचारलेला आहे। बघा ही समोर तुम्हाला एक इमेज दिसत असेल, ही इमेज आपल्या NCERT पुस्तकामधली आहे। यापूर्वी आपण सोर्सेस पण सांगितलेले की कशा पद्धतीने राज्यसेवा मेन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तकं वाचले पाहिजेत। त्याची आपण बुक लिस्ट पण, त्याचा पण व्हिडिओ आपला अवेलेबल आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ते बुक लिस्ट बघू शकता। तर जर आपण कृषीचा भाग बघितला तर कृषीमध्ये एक कट्टायन सरांचं पुस्तक आहे आणि त्याचबरोबरीने आपण रिमोट सेन्सिंगसाठी जे काही नोट्स वगैरे आहेत किंवा इंटरनेटचा यूज जास्त करत असतो। तर यामध्ये बघा हा जो NCERTचा पुस्तकामधला तो डेटा आहे, इमेजरी आहे। त्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल की इथे ट्रोपोस्फिअर आहे, ट्रोपोस्फिअरच्या वर स्ट्रॅटोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअरच्या वर मेझोस्फिअर आहे आणि मेझोस्फिअरच्या वेळेस समोर थर्मोस्फिअर आहे। मग थर्मोस्फिअरपर्यंत आपले हे लेयर्स आहेत। मग त्यामध्ये बघा इथे ट्रोपोपॉज येतो, स्ट्रॅटोपॉज येतो आणि मेझोपॉज येतो। जसं जसं आपण उंचीनुसार समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जातो आहे तसं तसं बघा ट्रोपोस्फिअरचे जे काही इथे तुम्हाला दिसत असेल हे टेम्परेचरची लाईन आहे, टेम्परेचर हे कमी होत जातं। त्यानंतर मग थोडं टेम्परेचर जिथं स्टेबल राहतं, जिथं टेम्परेचर स्टेबल राहतं त्याला आपण ट्रोपोपॉज असं म्हणतो। त्यानंतर परत टेम्परेचर वाढत जातं तर स्ट्रॅटोपॉजपर्यंत। मग स्ट्रॅटोपॉजमध्ये परत टेम्परेचर म्हणजे कॉन्स्टंट राहतं। त्यानंतर परत टेम्परेचर हे कमी होत जातं मेझोपॉजपर्यंत, परत थोडं स्टेबल राहतं, परत टेम्परेचर काय होत जातं, वाढत जातं। बघा अशा पद्धतीने ही एक ॲटमॉस्फिअरची स्ट्रक्चर आहे। इकडे आपल्याला अल्टिट्यूड दिसते की किती उंचीवर आणि इथं आपल्याला टेम्परेचर दिसते, म्हणजे टेम्परेचर आणि उंचीचं याच्यामध्ये रिलेशन आपल्याला दिसून येते। तर हा जो डेटा आहे, हा जो इमेज आहे ती फार महत्त्वाची आहे आपल्यासाठी ॲटमॉस्फिअरसाठी। तर सर्वात खालचा जो ॲटमॉस्फिअरचा लेअर असतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रोपोस्फिअर। बघा ट्रोपोस्फिअर म्हणलं त्याला आपण मराठीमध्ये तपांबर असं म्हणतो। आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर असणार आहे। तर आपण आता अजून एक कन्सेप्ट बघून घेऊया त्याच्यामध्येच, लॅप्स रेट नावाची एक कन्सेप्ट असते। लॅप्स रेट म्हणजेच आपण जसं जसं उंचीवर जातो तर 1 किलोमीटर आपण जर उंच गेलो तर जे काही टेम्परेचर असतं ते 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होतं। म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो 160 मीटर उंचीला 1 डिग्री सेल्सिअस तापमान जे असतं ते काय होत असतं, मायनसमध्ये जात असतं। ठीक आहे, निगेटिव्हमध्ये होत असतं। म्हणजे हा जो आकडा आहे तो भरपूर वेळा परीक्षेला आलेला आहे की 160 मीटर आपण उंच गेलो तर 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर हे कमी होत असतं। आता अजून एक प्रश्न असा की समुद्र सपाटीवर जो काही हवेचा प्रेशर असतो तो किती असतो? समुद्र सपाटीवर प्रेशर किती असतं, दाब किती असतो? तर तो तुम्ही लक्षात ठेवा, 1013.2 मिलीबार। हा तुम्हाला कायमस्वरूपी पाठच करून ठेवायचा आहे की समुद्र सपाटीवर प्रेशर किती असतं। ठीक आहे, आणि टेम्परेचर सर्वसाधारण किती असतं समुद्र सपाटीवर, तर ते असतं जवळपास 25.2 डिग्री सेल्सिअसच्या आसपास, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास हे सर्वसाधारण टेम्परेचर असतं। त्यानंतर आपण जर 11 किलोमीटर उंचीवर गेलो, 11 किलोमीटर उंचीवर गेल्यावर लगेच त्याच्यामध्ये प्रेशरमध्ये फरक पडतो। म्हणजे 11 किलोमीटरवर जर दाब आपण बघितला तर तो असतो 226 मिलीबार। म्हणजे बघा वर जसं जातो आहे आपण तसं जो प्रेशर आहे तो कमी होतो आहे। आणि टेम्परेचर बघितलं तर -56 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे बघा 11 किलोमीटर वर गेल्यावर। आणि तपांबरांची उंची जी आहे ते अक्षवृत्तानुसार बदलत जात असते। समजा आता ही आपली पृथ्वी आहे, हे अक्षवृत्त आहे आणि इथं पोल आहे। इथे पोल म्हणजे आपण त्याला ध्रुव असं म्हणू, इथं अक्षवृत्त आहे आपलं। तर इथे समजा आता ही लेअर आहे आपली, ॲटमॉस्फिअरच्या लेयर्स आहेत ह्या, आपण असं कन्सिडर करू, या लेयर्स आहेत। तर या लेयर जर बघितलं तर इथे समजा 11 किलोमीटरवर जर तपांबर असेल तर इथे वेगळं असेल, इथे वेगळं असेल, इथे वेगळं असेल, इथे वेगळं असेल। म्हणजे अक्षवृत्ताच्या लांबीनुसार किंवा उंचीनुसार हे काय होतं आहे,
आपलं जे काही ॲटमॉस्फिअरचे लेयर्स असतात त्या चेंज होत राहतात. तर एवढी आपली बेसिक डेटा आपल्याला माहिती पाहिजे वातावरणाच्या स्तराबद्दल. काय काय बघितलं बघा आपण इथे. वातावरणाचे स्तर बघितले, ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज, मेझोस्पॉज. त्यानंतर टेम्परेचर कसं बदलत जातं बघा, ह्या फेजपर्यंत कमी होतं आहे, मग स्टेबल राहते, परत वाढते, परत स्टेबल राहते, परत वाढते, अशा पद्धतीने हे सगळं असतं. पुढच्या वेळेस आपल्याला ट्रोपोपॉजबद्दल विचारू शकतात, आयनोस्फिअरबद्दल विचारू शकतात, स्ट्रॅटोस्फिअरबद्दल विचारू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ते तयारी तुमची ठेवली पाहिजे. चला 111 नंबरचा प्रश्न झाला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 112 नंबरचा प्रश्न. सरळ सरळ जोड्या लावा दिलेल्या आहेत, चळवळी विचारल्यात, इकडे ते कशाच्या संबंधात आहे. तर बघा आता कैगा मोहीम जर वाचलं तर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये वाचलेलं आहे की कैगा इथे काय आहे, अणुशक्ती आहे किंवा न्यूक्लिअर प्लांट आहे. पण सीचा आन्सर काय येणार आहे, 1 नंबर. सीचा आन्सर 1 नंबर 2 ठिकाणी बघा. ठीक आहे. त्यानंतर पाणी वाचवा आणि जीवन वाचवा ही जी चळवळ आहे ती कोळी संदर्भात आहे. त्यानंतर डून खाणकाम तर डून खाणकाम जर बघितलं तर हे जंगलच्या बाबतीत आहे. आणि थळ वायशेत मोहीम जर बघितलं ती युरिया प्रकल्पाच्या बाबतीत आहे. म्हणजे डचं काय पाहिजे, 2 नंबर पाहिजे, ते पण 2 ठिकाणी आहे. आणि आपलं 2 नंबरचा आन्सर 4 नंबर पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा, 2 नंबर असणार आहे. म्हणजे 4 पैकी तुम्हाला 2 जरी माहिती असले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. फॅक्च्युअल प्रश्न होता. पुढे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे, असं कोणतं पर्जन्याचं ठिकाण आहे की तिथे जलव्यवस्थापन किंवा इरिगेशन पाहिजेच. 75 सेंटीमीटरपेक्षा कमी असलेलं पर्जन्य प्रदेश, 100 ते 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि वरीलपैकी कोणतंही नाही. त्याचं उत्तर काय असणार, 1. कारण की आपल्याला माहिती आहे 75 सेंटीमीटरपेक्षा पण जिथे कमी पाऊस पडतो, 75 सेंटीमीटरपेक्षा पण जिथं कमी पाऊस पडतो तिथे कशाची गरज असते, इरिगेशनची गरज असते. इरिगेशन फॅसिलिटी तिथे लागते. कोरडवाहू शेती असते, तिथे दुष्काळ जास्त पद्धतीने पडत असतो, त्याच्यामुळे इथे इरिगेशन फॅसिलिटी ही फार गरजेची असते. हा सिंपल प्रश्न होता, 1 नंबर याचं उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात. विषुववृत्तीय शांत म्हणजे डोल्ड्रम असं त्याला म्हणतो आपण. हा आपला हवामानाचा घटक आहे पर्यावरणामध्ये किंवा भूगोलामध्ये. दाबाच्या पट्ट्याविषयी आपल्याला वैशिष्ट्य विचारलेले, बरोबर वैशिष्ट्य आपल्याला सांगायचे. तर आपण असं समजूयात की ही पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये जे आपण वातावरणाचे लेयर्स पाडलेले आहेत अशा पद्धतीने. आता ही जी आहे लाईन ही याला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि ही जी लाईन आहे त्याला आपण मकरवृत्त म्हणतो. तर यामध्ये जर बघितलं हा आपला आहे विषुववृत्त. या विषुववृत्तामध्ये जर बघितलं आपण तर इथून इतका पट्टा आणि इथून इतका पट्टा ज्याला आपण म्हणतो 5 डिग्री आणि 5 डिग्री साऊथ, 5 डिग्री नॉर्थ आणि 5 डिग्री साऊथ हा जो पट्टा असतो या पट्ट्यामधला एवढा पट्टा, विषुववृत्ताच्या वर 5 डिग्री आणि खाली 5 डिग्री, याला आपण डोल्ड्रम असं म्हणत असतो. कारण की इथे जे काही पूर्ण वारे येतात, इथे ज्या पद्धतीने वारे येतात ते सगळे वारे इथं आल्यामुळे इथं काय होतं, प्रेशर कमी असतं या पट्ट्यामध्ये. हा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. तर आपलं पहिलं जे विधान आहे, हा शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे का, तर यस बरोबर आहे, तो कमी दाबाचा शक्तिशाली पट्टा असतो. विषुववृत्ताच्या 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्त दरम्यान तो आढळतो का, यस हे पण बरोबर आहे विधान. त्यानंतर तेथे हवेच्या दाबाचा असमान उतार असतो, तर इथं असमान उतार नसतो, तर हे चुकीचं आहे आपलं 3 नंबरचं विधान. तिथे कसा कमी दाबाचाच पट्टा असतो, त्याच्यामध्ये असमान वगैरे म्हणजे अनइवन वगैरे प्रेशर ग्रेडियंट वगैरे नसतं तिथे, म्हणजे सी नंबर यायला नाही पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा, अ आणि ब बरोबर, 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता हा जो पट्टा असतो डोल्ड्रम, इथे काय होतं, ईशान्यकडचे वारे व आग्नेय वारे हे इथं काय येत असतात, एकत्रित येत असतात. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथे काय होतं, उष्णता जास्त असते कारण की सूर्याचे लंबरूप किरणं इथे पडत असतात आणि लंबरूप किरणं पडल्यामुळे इथं उष्णता जास्त असल्यामुळे हवा तापून काय होते, वर जाते आणि कमी दाबाचा पट्टा इथे तयार होत असतो. हे त्याचं सायंटिफिक रिझन आहे. चला पुढे जाऊयात. सुधारित देशात म्हणजेच आपण त्याला म्हणतो डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, विकसित देशामध्ये DDT या कीटकनाशकावर बंदी का घालण्यात आली. आता DDTचा फॉर्म लॉंग फॉर्म काय होतो तो बघूयात आपण आधी. डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन, AN लागलेला आहे शेवटी इथेन. तर हा त्याचा लॉंग फॉर्म होतो DDTचा. ठीक आहे. तर हे पेस्टिसाईड जे होतं, हे पेस्टिसाईड काय व्हायचं की त्याचं अकोमलेशन व्हायचं,
ते प्राण्यांच्या शरीरामध्ये तसंच साठून राहायचं वर्षानुवर्षे. त्यामुळे मग पॉयझन वगैरे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत होतं. म्हणून हा DDT थोडा जास्त घातक होता. तर देशामध्ये जगामध्ये जर बघितलं तर 1972मध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. पण जर आपण विचार केला भारताचा, तर भारताचे काही नॉर्थ ईस्ट जे कंट्रीज आहेत, स्टेट जे आहेत किंवा वेस्ट बेंगॉलचा जो एरिया आहे, तिथं जास्त मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर तिथे जे घरांना जे काही पेंट केलं जातं, घरांना जो पेंट केला जातो तो DDTचा केला जातो. DDTचा का बरं? कारण की तिथं मलेरिया हे जास्त वाढू नये, त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून अजूनही भारतामध्ये DDTचं फवारणी केली जाते किंवा DDTचा कलर वगैरे पेंट वगैरे जो आहे तो तिथं मारला जातो. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की भारतातून हा पूर्णतः नाहीसा झालेला आहे. भारतात काही ठिकाणी DDTचं जे काही ते उपयोग केला जातो. पण जर असं जनरल जर सेंटेन्स विचारलं की DDTला बंदी कधी घालण्यात आली, तर 1972मध्ये याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर आता याचा बंदी का घालण्यात आली त्याचा रिझन आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन, जमिनीची पोत खराब होत होती म्हणून, जमिनीची धूप वाढत होती म्हणून, अन्न साखळीवर परिणाम होत होता म्हणून, की शेतजमिनीत क्षारता वाढत होती म्हणून. बघा याचं बेसिक उत्तर आहे 3 नंबर याचं उत्तर असणार आहे की अन्न साखळी, जे काय फूड चेन होतं, की समजा आपण जर म्हणलं की DDT जर फिशच्या जर माशांच्या पोटामध्ये गेलेलं असेल, ती मासे समजा दुसऱ्या एखाद्या ॲनिमलने खाल्ले, तर ते त्या ॲनिमलमध्ये ते काय व्हायचं, ट्रान्सफर व्हायचं. मग त्या प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये ते ट्रान्सफर व्हायचं. म्हणजे त्याचं जे अक्युमुलेशन आहे, त्याचा संचयन होतच राहत होता शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा निगेटिव्ह होत होता प्राण्यांवर किंवा अन्न साखळीवर. तर हा त्याचा एक मोठा परिणाम होता. त्यामुळे आपण काय करण्यात आलेलं आहे, विकसित देशांनी DDTवर काय केलेलं आहे, बंदी घातलेली. पण भारतामध्ये अशी बंदी नाही आहे, हे तुम्ही एक लक्षात ठेवा. त्यानंतर नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे डॅश धूप होते. तिच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येते. तर कोणत्या पद्धतीचं धूप आहे ती? तर भूस्तरावर भूगर्भाची, तर वेगवान की वारा की सालकाडी किंवा चादर. त्याच्यामध्ये जर बघितलं तर नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे काय होत असतं, ॲक्सलरेटेड म्हणजेच वेगवान पद्धतीचे धूप होत असते. कारण की मानवी क्रिया ही फार मेकॅनिकली किंवा यांत्रिक पद्धतीची असते. JCBचा यूज केला जातो, भरपूर काही अशा क्रिया असतात. त्याच्यामुळे काय होतं, जास्त मोठ्या प्रमाणात धूप होत असते. त्याच्यामुळे आपण हिला काय म्हणू शकतो, वेगवान धूप असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, 2 नंबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर वाक्य आपल्याला सांगायचं आहे. काही रासायनिक क्रियेद्वारे वातावरणात तयार झालेला ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. आणि पुढचं वाक्य आहे, ओझोन हा मानवी आरोग्य आणि पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असतो. तर यस, दोन्ही विधानं हे बरोबर आहेत. कारण की ओझोन हा वरच्या लेअरमध्ये असतो म्हणून सध्या धोकादायक नाही आहे. पण ओझोन जर O3 जर खाली आला, O3 जर वायू असा पृष्ठभागावर जर असला, तर तो जास्त धोकादायक असतो पिकांसाठी पण आणि मानवी आरोग्यासाठी पण. त्याच्यामुळे दोन्ही विधानं इथे बरोबर आहेत. आता हा एक वेगळा पॉईंट आहे जो की कृषीमधला बेसिक पॉईंट आहे, जमीन कार्यक्षमता वर्गीकरण. त्यालाच आपण लँड कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन असं म्हणतो. त्याच्यानुसार 8 वर्गवारी केलेली आहे. ते या 8 वर्गवारीमध्ये जो क्लास 8 आहे, वर्ग 8 आहे, तर तो कशासाठी आहे, त्याचा उपयोग काय, तर आपल्या त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहे, पीक लागवडीसाठी यूज होतो का, कुरण आणि चरण्यासाठी यूज होतो का, की वन्यजीव आणि पाणलोट व्यवस्थापनासाठी आहे का, किंवा वरीलपैकी सर्व. तर आपल्याला हे बाजूला एक फोटो दिसत असेल, हा कट्टायन पुस्तकामधून आपण घेतलेला आहे. तर बघा हे क्लासिफिकेशन आहे 8. 1 नंबरमध्ये सांगितलेलं आहे स्लाईट लिमिटेशन दॅट रिस्ट्रिक्ट यूज, त्याच्यासाठी आहे हा क्लास 1. क्लास 2 आहे मॉडरेट लिमिटेशन असतं त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावर बंधन कमी असतात थोडे 1पेक्षा. 3 नंबरचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये सिव्हिअर लिमिटेशन आहे दॅट रिड्यूस द चॉईस ऑफ प्लांट्स रिक्वायर्ड कन्झर्वेशन प्रॅक्टिस आणि बोथ. इथं संवर्धन करणारे जे प्लांट्स असतात त्याच्यासाठी तो राखीव असतो ती जमीन. 4 नंबरचं जर बघितलं व्हेरी सिव्हिअर लिमिटेशन असतात दॅट रिस्ट्रिक्ट द चॉईस ऑफ प्लांट रिक्वायर अ व्हेरी केअरफुल मॅनेजमेंट, त्याच्यासाठी तो 4 नंबरचा क्लास असणार. 5 नंबरचा क्लास लिटल अवर नो हजार्ड ऑफ इरोजन बट हॅव द अदर लिमिटेशन्स दॅट आर द इम्प्रॅक्टिकल टू रिमूव्ह, असे म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येणार, मग फॉरेस्ट लँड येणार, वाईल्ड लाईफ हॅबिलेट वगैरे जे आहे ते 5 नंबरच्या लँड कॅटेगरीमध्ये येत असतं. 6 नंबरमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये बघितलं आपण तर सिव्हिअर लिमिटेशन असतात, अनसुटेबल टू कल्टिवेशन असतं, लिमिटेड यूज टू मेनली टू पाश्चर, त्यानंतर फॉरेस्ट लँड आणि वाईल्ड लाईफ हॅबिटेटसाठी हा काय असतो, लिमिटेड यूज असतो. 7 नंबर जर बघितला तर व्हेरी सिव्हिअर लिमिटेशन असतात, अनसुटेड टू कल्टिवेशन असतं, तिथं कल्टिवेशन म्हणजे लागवड वगैरे होत नाही, लिमिट यूज टू मेनली द रेंज लँड अँड फॉरेस्ट लँड आणि वाईल्ड लाईफ हॅबिटेट. आणि आपला जो आहे आता 8 नंबरचा क्लास आपल्याला विचारलेला आहे, इथं बघा स्पष्ट दिलेलं आहे
की लिमिटेशन आहे दॅट परक्ल्यूड यूज ऑफ द कमर्शियल प्लांट प्रोडक्शन, लिमिट यूज टू मेनली अ रिक्रिएशन, वाईल्ड लाईफ. बघा हा जो आपला पॉईंट आहे तो इथे वाईल्ड लाईफ हॅबिटेट, त्यानंतर वॉटर सप्लाय, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इस्थेटिक पर्पजेससाठी हा 8 नंबरचा लँड यूज होत असतो. खाली अजून एक फोटो आहे तुम्हाला इथे दिसेल. हा बघा क्लास 3मध्ये हा क्लास 1 आहे, हा क्लास 2 आहे, हा क्लास 5, क्लास 4, क्लास 6, क्लास 7 आणि आपल्याला जो विचारलेला आहे तो क्लास 8 आहे. आता बघा जर डोंगराचा हा जो भाग असतो, आपल्याला माहिती आहे या डोंगराच्या भागावर काय होत असतं, जे गुरे असतात ते इथे चरायला येत असतात. बघा तुम्हाला बघताच क्षणी कळते की क्लास 8 हा कशासाठी असू शकतो, गुरे चरण्यासाठी किंवा वाईल्ड लाईफसाठी हा भाग रिझर्व केलेला असतो. तर ती कॅटेगरी कोणती आहे, आपली 8 नंबरची कॅटेगरी. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे, वाईल्ड लाईफ आणि वॉटरशेड मॅनेजमेंटसाठीचा हा भाग असतो. त्यामुळे याचं आपलं उत्तर असणार आहे 3 नंबर. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने 118 नंबरचा आन्सर आहे आपलं 3 नंबर. ओके, बघा तुम्ही परत एकदा बघून घेऊ शकतात. इथं वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका की 8 नंबरमध्ये वॉटर सप्लाय आणि वाईल्ड लाईफ हॅबिटेट इथं दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. 119 नंबरचा प्रश्न जो आहे, माध्यम दिलेले जमा होणारे पदार्थ किंवा सामग्रीचे उगमस्थान. तर हा बेसिकली पूर्ण प्रश्न आपला भूगोलामधला आहे. पाणी, वारा, गुरुत्वाकर्षण आणि बर्फ. तर जर आपल्याला माहिती आहे बर्फामुळे काय तयार होतं, हिमोड तयार होतात. ठीक आहे, वाऱ्यामुळे काय तयार होतं, वाळूच्या टेकड्या तयार होतात. गुरुत्वाकर्षणचं काय असणार आहे, तर त्याचं मिश्र डबरी आणि जल आणि पाण्यामुळे काय होतं, गाळ तयार होत असतो. ठीक आहे, सिंपल प्रश्न होता, 1 नंबर याचा ऑप्शन आहे. यामध्ये काही एक्सप्लेनेशनची गरज नाही वाटत मला. त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवाहाला काय म्हणतात, गळणे, झिरपणे, जिरणे किंवा मुरणे किंवा यापैकी नाही. याचं उत्तर असणार आहे इनफिल्ट्रेशन, म्हणजे जिरणे किंवा मुरणे आपण त्याला असं म्हणतो. आता ॲक्च्युली आपलं इथून आता ॲग्रिकल्चर चालू होतं आहे. 121 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. ज्या वनस्पतींना पिकांना त्यांच्या योग्य वाढीसाठी दिवस 12 तासापेक्षा कमी असावा लागतो, 12 तासापेक्षा कमी दिवस असावा लागतो किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असलेल्या दिवसात त्यांची वाढ चांगली होते. म्हणजेच आपण अशा प्लांटला काय म्हणतो, शॉर्ट डे प्लांट असं त्याला म्हणतो. म्हणजे त्याला नाही का दिवस कमी लागतो पण रात्र त्याला जास्त लागते, म्हणजे सूर्यप्रकाशाची त्याला कमी गरजेचं असतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट डे प्लांट. आणि ज्याला डे जास्त लागतो किंवा सूर्यप्रकाश हा जास्त लागत असतो त्याला आपण म्हणतो लॉंग डे प्लांट. अशा याच्यामध्ये 2 कॅटेगरी पडतात. आणि अजून एक कॅटेगरी पडते, तिचं नाव आहे डे न्यूट्रल प्लांट. अशा पद्धतीचे 3 प्रकारचे प्लांट असतात. शॉर्ट डे प्लांट ज्याला की सूर्यप्रकाशाची कमी गरज असते आणि ते रात्रीच्या प्रकाशामध्ये किंवा रात्र त्याला जास्त सूट होते. आणि लाँग डे प्लांट असतात त्याला जास्त दिवसाची गरज असते, म्हणजे जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि डे न्यूट्रल जे प्लांट असतात त्याला असं काही न्यूट्रल असतो तो, म्हणजे त्याला 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असं त्याला चालून जातं. त्याला आपण म्हणतो डे न्यूट्रल प्लांट. तर बघा आपल्याला इथं बाजूला एक फोटो दिसतो आहे कट्टाईन या पुस्तकामधला. तर इथं बघा शॉर्ट डे प्लांट दिलेले, ज्याला आपण दुसरा शब्द आहे लाँग नाईट प्लांटसुद्धा त्याला असं म्हणतो आपण. त्याचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर मेरीलँड मॅमोथ टोबॅको म्हणजे तंबाखूचा एक प्रकार. सोयाबीन हा जो काही पीक आहे हे सोयाबीन पीक पण हे कशामध्ये येतं, शॉर्ट डे प्लांटमध्ये येतं. तांदूळ जे आहे राईस पण याच्यामध्येच येत असतं. त्यानंतर लाँग डे प्लांटलाच आपण दुसरा शब्द बोलतो शॉर्ट नाईट प्लांट. लाँग डे प्लांटचा दुसरा शब्द आहे शॉर्ट नाईट प्लांट. याच्यामध्ये काय काय येतात, तर गहू येतात, बार्ली येतं, ओट्स येतात, शुगर बीट येतं, पालक येतं. त्यानंतर बघितलं तर आपले अशा पद्धतीचे जे काही रब्बी पिकं आहेत बऱ्यापैकी ते याच्यामध्ये येतात. त्यानंतर इथं बघा C नंबरचा पॉईंट आहे डे न्यूट्रल प्लांट. या डे न्यूट्रल प्लांटमध्ये कोण कोण येतं ना मग, तर मका येते, मेज त्याला आपण म्हणतो, टोमॅटो येतात, सूर्यफूल येतं, कॉटन येतं, कापूस येतो, कुकुंबर येतं म्हणजे काकडी. तर हे जे काय आहे ते डे न्यूट्रल प्लांट आहेत. ठीक आहे, तर ह्याचे जे काही बेसिकली 2-3 एक्झाम्पल तुम्ही 4-5 एक्झाम्पल तुम्ही जास्त लक्षात ठेवा, कारण तेच रिपीटेडली येत असतात. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की शॉर्ट डे प्लांटमधले जे काही एक्झाम्पल आहे ते पाठ करून ठेवा, लाँग डे प्लांट जे आहेत त्याचे एक्झाम्पल पाठ करा आणि डे न्यूट्रल प्लांटचे एक्झाम्पल पाठ करा. तर आपल्याला इथे लगेच कळतं आहे की जर 12 तासापेक्षा कमी
कालावधी त्याला लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट डे प्लांट असं म्हणतो. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, 3 नंबर शॉर्ट डे. ठीक आहे, 121 नंबरचा प्रश्न आपण बघितला. आता पुढे जाऊयात. हा थोडा टेक्निकली प्रश्न आहे ॲग्रिकल्चरमधला. 122 नंबरचा, सामान्य पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचे प्रमाण किती असते. म्हणजे ॲडजस्टेड सोडियम ॲडजॉर्प्शन रेशो आपल्याला विचारतात, त्यालाच आपण सार असं म्हणतो. SAR, सार. याच्यावर भरपूर वेळा प्रश्न येत असतात. तर सारचा जो काही रेशो आहे तो नॉर्मल वॉटरसाठी किती आहे, 10 to 20, 30 to 40 की ग्रेटर दॅन 10 की लेस दॅन 10. तर याचं उत्तर असणार आहे बघा 4 नंबर, की त्याचा जो काही रेशो असतो तो 10पेक्षा कमी असतो. आता तो काय असतो तो आपण बघूयात. सोडियम ॲडजॉर्प्शन रेशो म्हणजे काय बघा, इथे दिसतं आहे आपल्याला. सिंचनाच्या पाण्यात सोडियम क्षाराचे प्रमाण वाढलेले असल्यास मातीच्या कणावर त्याचे ॲडजॉर्प्शन होऊन ओलसर अवस्थेत पाणी आणि हवा यांची मातीतील हालचाल थांबते आणि कोरड्या अवस्थेत मातीचे कठीण ढेकळे बनतात. त्याला आपण म्हणतो SAR. तर SARचं प्रमाण इथं दिलेलं आहे, व्हॅल्यू दिलेली आहे. 0 ते 10 जर असेल, बघा इथं ऑप्शनमध्ये 10 ते 20, 30 ते 40 किंवा 10पेक्षा जास्त, तर ते काय असतं ते बघूयात आपण आता. जर 0 ते 10 व्हॅल्यू असेल तर कमी सोडियम असतं, उत्कृष्ट पाणी असतं ते, कमी सोडियमचं पाणी असतं ते. सर्व पिकांसाठी आणि सर्व जमिनीसाठी हे योग्य असतं. म्हणजे 10पेक्षा कमी, म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे नॉर्मल वॉटरचं, तर हे बघा ते 10पेक्षा कमीवालं. ठीक आहे, म्हणजे जर 0 ते 10मध्ये SARची व्हॅल्यू असेल तर ते पाणी कसं असतं, उत्तम असतं. ते सर्व पिकांना चालतं, सर्व जमिनीसाठी ते योग्य असतं. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा हा पॉईंट. त्यानंतर 10 ते 18मध्ये जर त्याचा रेशो असेल तर ते मध्यम सोडियम पाणी असतं किंवा चांगले आपण त्याला म्हणू, आणि वालुकामय जमिनीसाठी ते चांगलं असतं. ठीक आहे, पुढे म्हणजे सँडी जे काही लँड असतात त्याच्यासाठी 18 ते 26 जर प्रमाण असेल तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जास्त सोडियमचं पाणी येते, तर ते मध्यम प्रकारचं असतं. निचऱ्याची जी काही जमीन असते किंवा जमिनीत जिप्सम आवश्यक असतो त्या जमिनीसाठी हे चालू शकतं. त्यानंतर जर 26पेक्षा जास्त असेल, 26पेक्षा जास्त SAR व्हॅल्यू असेल तर ते अति जास्त सोडियमचं प्रमाण असलेलं पाणी असतं. ते खराब असतं, एकदम अयोग्य पद्धतीचं असतं. तर ते सिंचनासाठी अयोग्य असतं. त्याच्यामध्ये क्षार प्रतिबंधक पिकासाठी ते वापरता येईल, पण बाकीच्या पिकांसाठी ते वापरता येणार नाही. त्याच्यामुळे SAR व्हॅल्यू ही फार गरजेची असते. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, कारण की पुढच्या वेळेस प्रश्न याच्यावर 100% येण्याची शक्यता आहे. चला पुढे आपण बघू त्याचा फॉर्म्युला काय, की SARचा फॉर्म्युला पण कधीतरी आपल्याला विचारू शकतात, की सोडियम ॲडजॉर्प्शनचा रेशोचा हा फॉर्म्युला बघा. हा तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. NA डिवायडेड बाय अंडररूटमध्ये बघा, अंडररूटमध्ये CA प्लस mg डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. चला SAR तुम्हाला समजलंच असेल आता. चला SAR झालं. SARचं उत्तर काय आपलं, लेस दॅन 10. पुढे आपण बघतोय 123 नंबरचा प्रश्न, जे प्रकाशाची तीव्रता आहे किंवा प्रखरपणा आहे तो कोणत्या उपकरणाने मोजला जातो. इंटेन्सिटी किंवा ब्राईटनेस ऑफ द लाईट, तर हे कोणत्या इन्स्ट्रुमेंटने ते मेजर केलं जातं. ऑप्शन आहे लक्स मीटर, सनशाईन रेकॉर्डर, ड्राय बल्ब थर्मोमीटर की वेट बल्ब थर्मोमीटर. याचं उत्तर असणार आहे लक्स मीटर. ठीक आहे, की ज्याने काय करू शकतो आपण, इंटेन्सिटी मोजू शकतो लाईटची. पुढे जाऊयात आपण. 4 विधानं दिलेली आहेत, आपल्याला बरोबर विधानं सांगायची आहेत त्याच्यापैकी. पहिलं ऑप्शन आहे मॅसेनरी चेक डॅमचा वापर घळी नियंत्रण किंवा पाणी अडवणे किंवा साठवण्यासाठी केला जातो. आता मॅसेनरी चेक डॅम का असतो, तर बघा हा असतो, याला आपण म्हणतो चेक डॅम. मॅसोनरी चेक डॅम, जो की प्रत्येक गावात तुम्ही बघितलेलाच असणार आहे. अशा पद्धतीचा बंधारा आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. तर अशा पद्धतीने हा बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये काय केलं जातं, हे पाणी साठवलं जातं. तर पहिले विधान काय असणार आहे, 100% बरोबर असणार आहे. फक्त त्यांनी ते थोडा वेगळा शब्द वापरल्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज होत असतो पेपरमध्ये. तर मॅसेनरी चेक डॅम म्हणजेच काय, की आपला साधा बंधारा. त्यानंतर B नंबरचं ऑप्शन, ढेकळयुक्त जमीन
किंवा पृष्ठभागीय खरबडीतपणा, जमिनीचे कवच आणि जमिनीतील ओलावा हे पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप प्रभावित करणारे मुख्य घटक आहेत. आता मला सांगा तुम्ही की जमिनीचे कवच आणि जमिनीतील ओलावा जर असेल तर तिथे धूप होणार आहे का? वाऱ्यामुळे किंवा बाकीच्या पद्धतीने धूप होणार आहे का? तिथं ओलावा असल्यामुळे काय होऊ शकतं? धूप नाही होणार ना तिथे, कारण की ती जमीन जी आहे ती तिथे कॉम्पॅक्ट होईल, तिच्यातले जे काही वाळूचे कण आहेत ते विखुरणार नाही. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामुळे धूप प्रभावित होणार आहे का? नाही, हे धूप प्रभावित न करणारे घटक आहेत. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलेलं आहे. आपण बघा आग्नामध्ये सडा मारतो, सडा मारल्यामुळे काय होतं की ती तिथली जी काही माती असेल किंवा धूळ असेल, बारीक कण असेल, ते उडत नाही तिकडे. म्हणजे धूपला काय करता येते? प्रतिबंध करतायत. आणि हे काय म्हणताय? धूप प्रभावित करतायत हे घटक. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. सी नंबरचं विधान, कृषी विद्याविषयक उपायामुळे योग्य पिके आणि पीक पद्धतीचा अवलंब करून पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवली जाते. आता दोन पद्धतीचे उपाय असतात. त्याला एकाला आपण म्हणतो ॲग्रोनॉमिक मेजर्स आणि एकाला म्हणतो आपण मेकॅनिकल मेजर्स. असे दोन पद्धतीचे उपाय असतात. त्या ॲग्रोनॉमिक मेजर्समध्ये आपण काय करतो? पीक पद्धती वर लक्ष देत असतो. इथं तेच बोललेले आहे की पीक पद्धतीचा अवलंब केला जातो कृषी विद्याविषयक उपायामध्ये. इथं दिसत असेल बघा तुम्हाला ॲग्रोनॉमिक मेजर्समध्ये. त्याच्यामुळे सी नंबरचं विधान हे बरोबर आहे. त्यानंतर डी नंबरचं विधान, वाऱ्यापासून होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी चौथ्याचे आच्छादन किंवा कमीत कमी मशागतीचा अवलंब केला जातो. म्हणजे स्टबल मल्चिंग आणि मिनिमम टिलेज बी द प्रॅक्टिस टू मिनिमाइज द विंड इरोजन. बरोबर आहे, आपण मल्चिंग करत असतो बघा. समजा हे पिकं आहेत, या पिकावर आपण एक प्लॅस्टिकचं आवरण टाकत असतो बघा, याला आपण मल्चिंग असं म्हणतो. मल्चिंग तुम्ही मल्चिंग बघितलं असेल गावाकडे, काळ्या कलरचं जे काही प्लॅस्टिक असतं ते त्याच्यावर पिकांवर टाकलेलं असतं, त्याला आपण मल्चिंग असं म्हणतो. मल्चिंगचं काम काय असतं? ते धुपेला प्रतिबंध करत असतं. तिथली जी जमीन आहे ती इकडे तिकडे म्हणजे त्याच्यातले धूप इरोजन होऊ देत नसतं आणि मॉइश्चर जे असतं, ह्युमिडिटी, ते मेंटेन करण्याचं काम हे मल्चिंग करत असतं. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान हे बरोबर आहे. म्हणजे आपलं फक्त बीला आपण एलिमिनेट करतो आहे. म्हणजे बी इथं पण आहे, हे गेलं, इथे पण आहे, हे पण गेलं आणि वरीलपैकी सर्वच येणार नाही. आपलं उत्तर असणार आहे 1 नंबर. त्याच्यामुळे एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन हे वाचावं लागतं आणि मग आपल्याला उत्तर येऊन जातं. चला पुढे जाऊयात. डॅश हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक आहे. तर कोणता घटक आहे ज्याने सर्वात जास्त सॉईल फॉर्मेशन होतं? पहिला घटक मृदेचा मूळ घटक, जमिनीचे उंच सकलपणा, हवामान आणि कालावधी. तर कोणता घटक आहे ज्याच्यामुळे अतिक्रियाशील पद्धतीने सॉईल फॉर्मेशन होत असतं? तर आपला 3 नंबरचा आपला पॉईंट आहे हवामान. हवामानामध्ये त्याच्यामध्ये पर्जन्य येतं, त्याच्यामध्ये सायक्लोन येतात, त्याच्यामध्ये वारे येतात, भरपूर जे काही हवामानामुळे होणारे घटक, हवामानामुळे होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियामुळे काय होत असतं? जास्त प्रमाणात जमिनीचं झीज होत असते आणि त्या झीज झाल्यामुळे त्याच्यापासून काय तयार होत असते? सॉईल तयार होत असते, माती तयार होत असते. म्हणजे सर्वात क्रियाशील घटक कोणता आहे? हवामान. पुढे खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो? कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड की वरीलपैकी सर्व? याचं उत्तर आहे 3 नंबर, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडमध्ये सिगारेटच्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा जास्त प्रमाणात असतो. डिसेंबर 1972मध्ये वृक्षांच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन जे झालं होतं तर ते कोणी सुरू केलं होतं? बिश्नोई महिला, सुंदरलाल बहुगुणा, पांडुरंग हेगडे की शरद जोशी? तर हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल झालेला आहे बघा, त्याच्यामुळे आपण याचं एक्सप्लेनेशन नाही घेणार. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये पाण्याचा वापर हा जास्त क्षमतेने केला जातो? ऑप्शन ए बाजरी, ओट, वटाणा की ज्वारी? म्हणजेच आपल्याला काय बघायचं आहे? वॉटर यूज इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? म्हणजेच काय, कमी पाणी कोण यूज करतं आहे याच्यापैकी? कोणतं असं पीक आहे जे फार कमी पद्धतीने पाणी यूज करतं? तर बस बेसिकली आपल्याला माहिती आहे बाजरी जे पीक आहे त्याला खूप कमी पाणी लागतं, कोरडवाहू शेतीमध्ये हे घेतलं जातं पीक. आणि त्याच पद्धतीने ज्वारीला पण हे पाण्याचं प्रमाण कमी लागत असतं. म्हणजे सरळ आपलं उत्तर काय असणार आहे? बाजरी आणि ज्वारी. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा घटक कोणता तुम्हाला बघायचा आहे? तुम्हाला बघायचं आहे वॉटर यूज इफिशियन्सी हा घटक चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर प्रश्न येणारच आहेत. चला पुढे जाऊयात. pHवर प्रश्न विचारलेला आहे. 6.5पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला काय म्हणतात? ऑप्शन आहे ॲसिडिक, अल्कलाईन, न्यूट्रल की ऑल ऑफ दिस? तर याचं उत्तर सिम्पल आहे, ॲसिडिकच असणार आहे. कारण की 6.5च्या आधी जे असतं ते सगळं ॲसिडिक असतं. आपल्याला माहिती आहे 7ची स्केल असते, 7च्या आधी जर असलं ते ॲसिडिक असतं आणि याच्या पुढे असलं तर अल्कलाईन किंवा बेसिक असतं.
ठीक आहे, त्याच्यामुळे हे सिम्पल आहे. त्यानंतर आता आपल्याला जर अल्कलाईन किंवा सलाईन जे सॉईल असते, सलाईन सॉईल किंवा अल्कलाईन सॉईल जर आपल्याला विचारली तर लक्षात ठेवायचं 8.5 pH पेक्षा जास्त ज्याचा असणार आहे, ज्या जमिनीचा pH हा 8.5 पेक्षा जास्त असणार आहे त्याला आपण सलाईन सॉईल म्हणतो किंवा अल्कलाईन सॉईल असं आपण त्याला म्हणत असतो. न्यूट्रल म्हणलं तर त्याच्यामध्ये 7 येतं pH. ठीक आहे, अशा पद्धतीने 129 नंबरचा प्रश्न आपण बघितला. त्यानंतर पुढे जाऊयात 130 नंबरचा प्रश्न. सिंचनाच्या पाण्यातील डॅश हा घटक पिकांसाठी कसा असतो? अतिशय घातक असतो. कोणता घटक आहे जो अतिशय घातक आहे? कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट की सोडियम कार्बोनेट. आपण आधीच एक बघितलं होतं बघा, SAR नावाची कन्सेप्ट बघितली होती. सोडियम ॲडजॉर्प्शन रेशो बघितला होता. त्याच्यामध्ये आपण कोणता घटक बघितला होता? सोडियमचं प्रमाण हे वाढलं तर काय होत असतं. त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये सोडियम कुठं दिसतंय तुम्हाला? एकाच ऑप्शनमध्ये दिसतंय 4 नंबरमध्ये. म्हणजे या सोडियममुळं तुम्ही उत्तर दिलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर SAR कन्सेप्ट नीट माहिती असली तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पण लगेच देऊ शकता की अतिशय घातक पदार्थ कोणता आहे? सोडियम आहे जमिनीसाठी. ठीक आहे, चला पुढे. डॅश हे 4 ppm पर्यंत सिंचन पाण्यातील बोरॉनला सहनशील असते. डॅश इज टॉलरंट टू बोरॉन अप टू द 4 ppm इन इरिगेशन वॉटर. ऑप्शन आहे संत्री, कोबी, द्राक्षे की गहू. त्याचं उत्तर असणार आहे कोबी. कोबी जे पीक असतं ते या बोरॉनला सहनशील असतं 4 ppm पर्यंत. आता हा एकदम टेक्निकल प्रश्न आहे, येत असेल तर सॉल्व करायचा, नाही तर काय करायचं सरळ स्किप करायचं, कारण की थोडा हा डिफिकल्ट जाऊ शकतो तुम्हाला पेपरमध्ये. आता पुढचा प्रश्न आहे जो आहे तो इन्स्टिट्यूटवर आहे. दरवर्षी एक इन्स्टिट्यूटवर प्रश्न येतच असतो, तर तो प्रश्न आहे हा. तर ICAR जे आहे, ICAR त्यालाच आपण आता इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असं म्हणतो. त्याचं जुनं नाव जे होतं ते इम्पिरिकल काउन्सिल होतं. ते आपण बघूयात त्याची पार्श्वभूमी काय आहे. तर ICARच्या अंतर्गत येणारं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल सायन्स म्हणजे मातीचं किंवा मृदा विज्ञान संस्था जी आहे याच्या अंतर्गत येणारी, तर तिचं हेडक्वार्टर कुठे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ICARचं हेडक्वार्टर आपल्याला विचारत नाही आहे. भरपूर मुलं काय होतात, वाचताना कन्फ्यूज होतात. त्यांना वाटतं की ICARचं आपल्याला हेडक्वार्टर विचारलेले, पण त्याच्या समोरचं हे वाक्य जे ते जास्त करून कोणी वाचत नाहीत. आपल्याला त्याच्या अंतर्गत येणारी जी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल सायन्स त्याच्याबद्दल विचारत आहेत, त्याच्यामुळे तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. तर ही जी संस्था आहे सॉईल सायन्सची, तर ती असणार आहे भोपाळमध्ये. ठीक आहे, तर थोडक्यात आपण ICARबद्दल थोडं जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ICAR. तर ICARची पार्श्वभूमी जर बघितली तर सर्वात आधी द रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर, त्याच्यावर एक समिती स्थापन झाली होती 1926मध्ये. त्यावेळेचे जे काही गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो होते. लॉर्ड लिनलिथगो. तर त्यांच्या अध्यक्षतेमध्ये म्हणूयात की द रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर हे स्थापन झालं होतं. तर या समितीने 1928मध्ये रिपोर्ट दिला होता, अहवाल दिला होता. त्यानुसार मग त्यापूर्वीच 16 जुलै 1929 म्हणजे तो अहवाल दिल्याच्या नंतर 1929मध्ये एक संस्था किंवा काउन्सिल स्थापन झालं. तर त्या काउन्सिलचं नाव होतं इम्पिरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अशी ही संस्था स्थापन झाली होती. त्यानंतरच्या काळामध्ये मग 1946मध्ये हे इम्पिरिकल नाव काढून तिथं काय टाकण्यात आलं? इंडियन हे नाव टाकण्यात आलं. ठीक आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यालाच आपण आज काय म्हणतो आहे? ICAR असं म्हणतो आहे आपण त्याला. ठीक आहे, आता तुम्ही मला एक कॉमेंटमध्ये आन्सर द्या की याचं हेडक्वार्टर कुठे? याचं हेडक्वार्टर कुठे? कॉमेंटमध्ये तुम्ही आन्सर द्या मला, ICARचं हेडक्वार्टर कुठे? ठीक आहे, जर उत्तर बरोबर असेल तर त्याला आपण लाईक करून सांगणार आहेत की तुमचं उत्तर बरोबर आहे म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न होता. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या रासायनिक खताचा नत्राचे प्रमाण जास्त असते? कोणत्या रासायनिक खतात नत्राचे प्रमाण म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असतं कोणत्या केमिकल फर्टिलायझरमध्ये? ऑप्शन आहे अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट. बघा किती इझी क्वेश्चन आहे, कॉमन सेन्स यूज करायचं आहे फक्त की अमोनियामध्ये काय असतं? नायट्रोजन असतं, त्याच्यामुळे उत्तर काय असणार आपलं? 1 नंबर असणार आहे. ठीक आहे, काही एक्स्ट्रा डोकं लावायची पण गरज नाही आहे.
नत्राचं प्रमाण विचारलं, अमोनियामध्ये नायट्रोजन असतं, सरळ आपलं उत्तर येऊन जातं. चला पुढे जाऊयात. जमिनीमध्ये वाळू, गाळ आणि चिकणमातीचे तुलनात्मकदृष्ट्या असलेल्या प्रमाणास काय म्हणतो? सॉईल स्ट्रक्चर, सॉईल टेक्स्चर, सॉईल टेक्झॉनॉमी की सॉईल सेपरेट्स? तर याचं उत्तर आहे सॉईल टेक्स्चर. कारण की सॉईल टेक्स्चर जर बघितलं त्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या सॉईलला कंपॅरिझन केलं जातं. त्याच्यामध्ये आहे सँड, त्यानंतर येतं सिल्ट आणि त्यानंतर येतं क्ले. क्ले म्हणजे त्याला आपण चिकणमाती असं म्हणतो आणि सँड म्हणलं वालुकामय माती जी असते ती असते. तर या सँडमध्ये 2 प्रकार पडतात. एक फाईन, त्याला आपण म्हणतो एकदम बारीक पद्धतीची माती, फाईन सँड, किंवा कोर्स म्हणजे थोडी खरबडीत असते ती, कोर्स सँड. तर हे कशावरून ठरतं टेक्स्चर? तर त्यांच्या डायमीटरवरून ठरतं. त्यांचे जे कणांचा आकार आहे त्याच्यावरून हे टेक्स्चर ठरत असतं सॉईलचं. तर सँडमध्ये जर बघितलं 2 प्रकार आहेत. तर फाईनचं जर आपण डायमीटर बघितला तर तो आहे 0.02 ते 0.2 mm पर्यंत त्याचा डायमीटर असतो. कोर्सचा जर बघितला 0.2 ते 2 mm पर्यंत त्याची जाडी असते किंवा डायमीटर असतं. हे प्रत्येक पेपरला विचारलेले. सिल्टमध्ये जर बघितलं तर 0.02 ते 0.002 इतकं त्याचं डायमीटर असतं. आणि क्लेचं जर बघितलं सर्वात कमी असतं, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो लेस दॅन 0.002 mm. आणि याच्यावरच लास्ट एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे ह्या क्लेवर 2021मध्ये आय थिंक 22 का 21मध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे की क्लेचं जे काही टेक्स्चर आहे त्याचं डायमीटर किती असतं? तर लेस दॅन 0.002 mm हे याचं आपलं उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात. अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे फक्त डायडॅटद्वारे शक्य आहे. 135चं उत्तर जर बघितलं तर योग्य प्रमाणात ओलावा, प्रमाणशीर पीक किंवा रोपांची संख्या, प्रमाणशीर खतांचा वापर आणि वरीलपैकी सर्व. आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. का वरीलपैकी सर्व आहे? की अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे कशामुळे होतं? तर जर योग्य प्रमाणात आपण ओलावा दिला, सॉईल मॉइश्चर जर त्याच्यामध्ये मेंटेन ठेवलं तर त्याचं रिझन असणारच आहे. त्यानंतर जर आपण प्रमाणशीर म्हणजे प्लांट पॉप्युलेशन हे प्रमाणशीर ठेवलं तरी पण त्याच्यामुळे वापर चांगला होऊ शकतो पाण्याचा. आणि प्रमाणशीर जर फर्टिलायझेशनचा यूज केलेला असेल, म्हणजे खतांचा वापर पण एकदम योग्य प्रमाणात जर केलेला असेल तर त्याने पण काय होऊ शकतं? अधिक उत्पादनामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणजे हे सगळे घटक त्याच्यासाठी कारणीभूत ठरतात. ठीक आहे, म्हणजे वाचतानाच तुम्ही नीट वाचायचं जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत नीट पोहोचता येतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे. कोणत्या कृषी वानिकी पद्धतीमध्ये पिके, फळझाडे आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरित्या घेतली जातात? ऑप्शन आहे पहिलं कृषी उद्यान वनरोपण, कृषी उद्यान कुरण, कृषी वनरोपण आणि कृषी वनीय कुरण. त्याच्यामध्ये बघितलं तर फळे, पिके आणि बहुउद्देशीय झाडे, त्याचं उत्तर असणार आहे आपलं 1 नंबर कृषी उद्यान वनरोपण. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो ॲग्री हॉर्टी सिल्वी कल्चर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळंच येतं, त्याच्यामुळे याला 1 नंबरचं आपलं उत्तर याचं असणार आहे. कारण आपल्या इथं फोकस कशावर पाहिजे? पिकं, फळं झाडी आणि बहुउद्देशीय झाडं हे सगळं कशामध्ये कवर होतं आहे? ॲग्री हॉर्टी सिल्वी कल्चरमध्ये. त्याच्यामुळे आपलं 1 नंबर उत्तर असणार आहे. म्हणजे त्या नावावरून आपण, त्या कीवर्डवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. ठीक आहे, चला इथं बघा, इथं हॉर्टिकल्चर आहे का? हॉर्टिकल्चर इथे नाही आहे. इथे आहे हॉर्टिकल्चर पण सिल्वी कल्चर नाही आहे. इथं हॉर्टिकल्चर आहे का? नाही आहे. म्हणून याला आपण काय केलेले आहेत? इलिमिनेट केलेले. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बारीक बारीक लक्ष दिलं पाहिजे वाचताना. चला पुढचा प्रश्न टेक्निकलच आहे. पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? पहिला ऑप्शन मॉन्ट मोरोनाईट वर्चस्वयुक्त जमिनी जी असतात तो चांगला निचरा होणाऱ्या असतात. आता सर्वप्रथम आपण बघूयात की ते काय आहे. इंग्लिशमध्ये बघा, इथे दिसून तुम्हाला मॉन्ट मोरिलोनाईट नावाची जमीन आहे. म्हणजे हे एकदम, त्याला आपण म्हणू शकतो फाईन सॉईल असते. ही फार एकदम पावडर लाईक स्ट्रक्चर असतं त्या मातीचं. तर या मातीमध्ये जर बघितलं तर याला आपण क्ले म्हणू शकतो. म्हणजे क्लेसारखंच असतं, चिकन मातीसारखंच ती माती असते. मॉन्टे मोरोलानाईट नावाची जी काही माती असते, जमीन असते, ती एकदम क्लेसारखी असते. क्लेसारखी जर जमीन असेल तर तिच्यामध्ये जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी
ही तुम्ही मला सांगा की जास्त असते की कमी असते. तर बघा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी क्लेमध्ये कशी असणार आहे, जास्त असणार आहे. जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर तिच्यामध्ये चांगला निचरा होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यामुळे हे काय म्हणताय, चांगला निचरा होणारी जमीन असते. त्याच्यामुळे अ नंबरचं विधान हे चुकलेलं आहे. तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं आहे की ही जी काही त्यांनी विचारलेली जमीन आहे ती जमीन कोणत्या पद्धतीची, ती जमीन आहे क्ले पद्धतीची. आणि क्ले आपल्याला माहिती असतं की त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते. आणि जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर निचरा जास्त होणार आहे का, त्याचा नाही होणार आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलेलं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे ती आहे आपली CEC. CECलाच आपण म्हणतो कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जर आपण त्याचं जर आपण बघितलं की त्याला काय म्हणजे काय म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कटायन एक्सचेंज म्हणजे टोटल कॅपॅसिटी ऑफ अ सॉईल टू होल्ड एक्सचेंजेबल कटायन. एक्सचेंजेबल कॅटायनचं होल्ड करण्याची जी क्षमता असते जमिनीची त्याला आपण म्हणतो CEC. ठीक आहे. जर क्ले जर बघितलं आपण, क्ले जमीन जर बघितली तर क्ले जमिनीमध्ये हायर CEC असतं. हायर CEC म्हणजे या जमिनीमध्ये क्ले या जमिनीमध्ये जे काही एक्सचेंजेबल कॅटायन असतात, एक्सचेंजेबल कॅटायन जे असतात ते धरून ठेवण्याची क्षमता कशी असते, जास्त असते. ठीक आहे. आणि जे बाकीचे जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतात म्हणजे त्याला आपण ह्युमस असं म्हणू, जर जास्त त्या जमिनीमध्ये जर ह्युमस जास्त असेल, ह्युमस ऑर्गॅनिक मटेरियल, तर त्याच्यामध्ये पण काय असतं, CEC हे कसं असतं, हाय असतं. ठीक आहे. एक्सचेंजेबल कॅटायन धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यानंतर एक केओलाईट आहे बघा, पुढे आपल्याला दिसेल बघा हे केओलाईट. तर केओलाईट नावाची जी काही जमीन असते किंवा माती असते केओनाईटमध्ये, तर केओनाईटमध्ये जे CEC असतं त्याचं प्रमाण हे कमी असतं. CECचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. तर कमी असल्यामुळे काय होणार आहे, तिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही काय म्हणतात त्याच्यामध्ये कमी असते. त्याच्यामध्ये ड्रेन हे जास्त होत असतं, म्हणजे त्याच्यामध्ये निचरा जास्त होत असतो केओलाईटमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे सगळं जी काही कन्सेप्ट आपली फिरती ती कशावर फिरती आहे, कटायन एक्सचेंज कॅपॅसिटीवर फिरते. ठीक आहे. म्हणजे कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त असली तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते आणि निचरा हा कमी प्रमाणात असतो. पण जर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही कमी असली तर त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण काय असते, कमी असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये काय एक रिलेशन आहे. म्हणजे क्लेमध्ये काय असतं, हायर CEC असतो आणि अजून काय असतं, हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला या CECवरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही पुढे भविष्यात. ठीक आहे. CEC म्हणजे काय, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, ते क्लेमध्ये जास्त असतं आणि हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण त्याची जास्त असते. आता आपण आपल्या प्रश्नावर येऊयात. बघा, उच्च कटायन म्हणजे त्याला CEC असलेली जमीन ही अधिक प्रमाणात काय करते, कटायन अन्नद्रव्य साठवून ठेवू शकते. यस, बरोबर आहे, B नंबरचं विधान. त्यानंतर केओलाईट वर्चस्वयुक्त जी जमीन असते, केओलाईट आपण आत्ताच बघितलं, केओलाईटमध्ये CEC कसं असतं, कमी असतं. तर CEC चांगली निचरा होऊ शकते का, यस, कारण की त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. म्हणून केओलाईट हे काय करतं, चांगली निचरा होणारी ती जमीन असते. त्याच्यामुळे C नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर उच्च CEC म्हणजे हायर जर CEC असं नसलेली जमीन ही अधिक प्रमाणात अनायनिक अन्नद्रव्य साठवते. जर B बरोबर असेल तर D का असणार आहे, चुकीचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त B आणि C बरोबर. ठीक आहे. B आणि C बरोबर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही सगळी कन्सेप्ट कशावर फिरते आपली, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीवर. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता आपल्याला विचारलेले कृषी हवामान. जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देशामध्ये कृषी हवामान विभागात किती हवामान विभागात आपला भारत देश हा विभागलेला आहे. ठीक आहे. याचं सरळ उत्तर आहे 15 आपलं उत्तर असणार आहे बघा. कारण की आपल्याला माहिती आहे की कृषी हवामान जर भारताच्या बाबतीत विचारला तर ते किती आहेत, 15 आहेत. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचारला तर ते किती हवामान विभाग आहे आपल्याकडे, 9 हवामान विभाग आहेत. ठीक आहे. 15 आहेत कृषी हवामान विभाग भारतामध्ये आणि 9 आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल प्रश्न होता. चला पुढे जाऊयात. कोणती विधानं बरोबर आहेत. लो हेड बबलर ही तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती. तर ती तुषार सिंचनाची नसून ती ड्रीप इरिगेशनची, म्हणजे त्याला ठिबक सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे.
म्हणजे इथं काय शब्द पाहिजे होता, डीप इरिगेशन शब्द पाहिजे होता, त्याच्यामुळे 1 नंबरचं चुकलेलं आहे. मायक्रो स्प्रिंकल म्हणतो आपण त्याला, सूक्ष्म तुषार सिंचन, हे तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे का, नाही, इथे पण काय पाहिजे, डीप इरिगेशन पाहिजे होतं, त्याच्यामुळे बी पण चुकलं. त्यानंतर वालुकामय जमिनी असतात, म्हणजे सँडी जमीन जी असते, तर चिकन मातीयुक्त जमिनीची पाणी अनुप्रयोग कार्यक्षमता जास्त असते. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये जर बघितलं, वॉटर ॲप्लिकेशन एफिशियन्सी इज युजली हायर इन क्ले सॉईल दॅन द सँडी सॉईल. माहिती आहे आपल्याला की क्ले जी चिकन माती असते किंवा क्ले जमीन असते त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, त्याच्यामुळे सी नंबरचं विधान बरोबर आहे. पाणी जमिनीवर साचण्यापासून तर वाहून जाण्यापासून रोखण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीची पाणी जिरवण्याची क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने पाणी दिले जाते. बरोबर आहे की जे तुषार सिंचन आहे ते पाणी जिरवण्यापेक्षा कमी प्रमाणात वरच्यावर काय केलं जातं, तुषार सिंचनाद्वारे फवारणी केली जाते, म्हणजे वरच्यावर इरिगेशन केलं जातं, त्याच्यामुळे डी पण काय आहे इथे बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी डी. आता हे जे लो हेड बबलर आहे आणि सूक्ष्म तुषार सिंचन आहे त्याचं आपण बघून घेऊयात कसं आहे. तर बघा, याला आपण म्हणतो लो हेड बबलर, ठीक आहे. हे जो खालचं आहे हे दिसतं आपल्याला, हे आहे मायक्रो स्प्रिंकल, ठीक आहे, सूक्ष्म तुषार सिंचन याला असं म्हणतो. हे दोन्ही प्रकार कशाचे आहेत, ड्रिपचे आहेत, त्याच्यामुळे काय झालेले आहेत, हे 2 पहिले विधान जे आहेत ते चुकलेले आहेत आणि आपलं सी आणि डी नंबरचं विधान बरोबर आलेलं आहे. हा कशावरचा प्रश्न आहे आपला, वॉटर मॅनेजमेंटमधला इरिगेशनवरचा. चला नंतर पुढचा प्रश्न बघूयात. हवा प्रदूषक दिलेले आहेत आणि त्याचा मानवी जीवनावर, मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो. तर कार्बन मोनॉक्साईड जर बघितलं तर नाक आणि श्वसन मार्गाचा त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. यस. अल्डिहाइड जर बघितलं तर रक्ताची प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतं. हायड्रोजन सल्फाईड जर बघितलं त्याने मळमळ, डोळ्याची जळजळ, घशाची खवखव होऊ शकते. आणि सल्फर डायऑक्साईड जर बघितलं तर छातीत जळजळ होणे, डोकेदुखी होणे आणि उलट्या किंवा मृत्यू पण होऊ शकतो सल्फर डायऑक्साईडने, त्याच्यामुळे 3 नंबर याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. आता ही एक कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. C4 प्लांट, C3 प्लांट आणि कॅम नावाचा प्लांट असतो, ते आपण आधी बघून घेऊयात. C3, C4 आणि कॅम नावाचे असे प्लांट्स असतात. तर त्याच्या आधी आपण एक्झाम्पल बघूयात. ही एक सायकल आहे रेस्पिरेशनची किंवा फोटोसिंथेसिसमधली, त्याच्यावर आधारित हे पिकं असतात. तर C3 मध्ये जर आपण बघितलं तर वॉटर यूज इफिशियन्सी जी आपण बघितली होती, वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे याला पाणी किती प्रमाणात लागतं त्याच्याबद्दल. तर C3 जर बघितलं त्याची वॉटर यूज इफिशियन्सी ही लो असते, म्हणजे जास्त प्रमाणात हा पाणी यूज करतो. याची हाय असते, म्हणजे याला खूप कमी पाणी लागतं. C4च्या प्लांटला कमी पाणी लागतं, कमी पाणी लागणेच म्हणजे काय, हायर वॉटर यूज इफिशियन्सी बाबा त्याची, ठीक आहे, कमी पाणी लागते. आणि कॅम जर बघितलं तर याला खूपच कमी पाणी लागतं, खूपच कमी पाणी लागते. कशाला, कॅम नावाच्या प्लांटला, ठीक आहे. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. वॉटर यूज इफिशियन्सी याची कमी असते, याला जास्त पाणी लागतं, याला थोडं कमी लागतं आणि याला खूपच कमी पाणी लागतं. म्हणजे हे जे कॅम नावाचे जे प्लांट असतात ते वाळवंटात येतात, ठीक आहे. हे जे C4चे असतात ते कोरडवाहू प्लांट असतात, आणि C4वाले हे कुठं पण येतात, कुठेही, पण तिथं काय पाहिजे, सिंचन पाहिजे. समजा सिंचन आपण इथे लिहूयात. सिंचन जिथं असतं तिथं C3 प्लांट येतात, कोरडवाहू जमीन जिथं असते तिथे C4 प्लांट येतात, आणि वाळवंटामध्ये एकदम कमी पाणी जिथं असतं तिथं कॅम नावाचे प्लांट येत असतात. आता एक जे एक्झाम्पल बघूयात की C3 मध्ये काय काय येणार. तर C3 मध्ये जर बघितलं आपण तर तंबाखू येतं, त्यानंतर शुगर बीट, आपलं गहू, त्यानंतर तांदूळ, कापूस, सोयाबीन, त्यानंतर आपलं सूर्यफूल, हे जे प्लांट आहेत हे आपले C3 मध्ये येतात, ठीक आहे. C4 मध्ये जर आपण बघितलं तर मका, ऊस, त्यानंतर ज्वारी, त्यानंतर बाजरी. आणि कॅममध्ये जर बघितलं आपण तर कोरफड, त्यानंतर अननस, कॅक्टस, हे जे आहेत तर हे याच्यामध्ये येत असतात कॅम प्लांट. आपल्याला विचारलेलं काय, C3 आणि C4 प्लांट. तर C4 मध्ये जर बघितलं तर याच्यापैकी जर बघितलं C4 मध्ये काय येते, आपलं ऊस येतोय बघा, ऊस, ठीक आहे. म्हणजे आपलं काय असणार आहे, पहिले ऊस असायला पाहिजे. आणि C3 मध्ये काय येतं, शुगर बीट येतं बघा, शुगर बीट C3 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे, ऊस आणि शुगर बीट हे 4 नंबरमध्ये येतं. C4 प्लांट कळाला असेल तुम्हाला, C3 प्लांट कळाला असेल.
म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सीवरून हे ठरतं. आणि बाकीचे पण भरपूर फॅक्टर असतात. C3 प्लांट, C4 प्लांट. पुढच्या वेळेस तुम्हाला कॅम्प प्लांटबद्दल पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. स्फुरद कमतरता निर्देशांक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? म्हणजे विच क्रॉप इज यूज्ड ॲज डिफिशियन्सी इंडिकेटर ऑफ द फॉस्फरस न्यूट्रिएंट. आता फॉस्फरस जर बघितलं तर NPK नावाचं जे फर्टिलायझर तुम्ही यूज केलेलं असेल किंवा बघितलेलं असेल, NPK नावाचं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असं त्याला म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मायक्रो न्यूट्रिएंट. सॉरी, मायक्रो नाही, मॅक्रो म्हणतो आपण त्याला. मायक्रो न्यूट्रिएंट असं त्याला म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे प्रायमरी न्यूट्रिएंट. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, याला आपण म्हणतो सेकंडरी न्यूट्रिएंट. ठीक आहे. हे दोन पद्धतीचे तुम्हाला माहिती पाहिजे. न्यूट्रिएंट कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरला म्हणतो आपण सेकंडरी, NPKला म्हणतो आपण प्रायमरी. तर यामध्ये जर बघितलं तर कोणतं असं पीक आहे जे की इंडिकेटर आहे फॉस्फरस न्यूट्रिएंटचं, की ज्याच्यामध्ये जर त्याला कमी जर फॉस्फरस भेटला तर तो लगेच आपल्याला इंडिकेट करतो किंवा त्याची जी वाढ आहे ती कमी पद्धतीने होत असते. ते कोणतं पीक आहे? तर बटाटा, मोहरी, फुलगोबी की सूर्यफूल? त्याचं उत्तर असणार आहे मोहरी. म्हणजे मोहरी हे जे पीक आहे त्याला जर फॉस्फरस नाही भेटलं तर ते सुकून जातं किंवा ते इंडिकेट करत असतं की बाबा या जमिनीमध्ये फॉस्फरस हे कमी आहे, तर फॉस्फरसची लागवड किंवा फॉस्फरसची फवारणी करा. अशा पद्धतीचे ते इंडिकेटर आहे. तसेच बाकीचे पण भरपूर इंडिकेटर असतात. म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण कमी असलं त्याचं इंडिकेटर करणारे प्लांट कोणते आहेत, किंवा पोटॅशियमचं इंडिकेट करणारे प्लांट कोणते आहेत. तर तशा पद्धती तुम्ही बाकीची माहिती तुम्ही काढून ठेवू शकतात होमवर्कसाठी. ठीक आहे. आपलं उत्तर आहे मोहरी. चला पुढे जाऊयात. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो? सूर्यप्रकाशापासून, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडपासून, पाण्यापासून की कार्बन डायऑक्साईडपासून? सिंपल प्रश्न आहे. वॉटरपासून. कारण की H2O हे वॉटरचा फॉर्म्युला आहे आणि या H2Oमधून हा O बाहेर निघतो आणि ऑक्सिजन भेटत असतो, O2. ठीक आहे. त्याच्यामुळे पाणी आपलं उत्तर असणार आहे. सिंचन आणि कोरडवाहू क्षेत्राकरिता डॅश डॅश पृष्ठभाग निचरा प्रणाली अत्यंत योग्य आहे? रँडम सिस्टीम, पॅरलल ड्रेन सिस्टीम, बेडिंग सिस्टीम की फील्ड सिस्टीम? त्याचं उत्तर काय असणार आहे बघा? त्याचं उत्तर असणार आहे पॅरलल ड्रेन सिस्टीम. म्हणजे जर तुम्हाला पृष्ठभाग निचरा करायचा असेल तर त्यासाठी समांतर निचरा पद्धती सर्वात योग्य असते कोरडवाहू शेती करता. पुढचा प्रश्न आहे आपला. शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यतः कसे असते? जे शुष्क प्रदेश आहे बरं का, त्याच्यामुळे त्याचं ग्राउंड वॉटर कशा पद्धतीचं असतं ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे वाळवंटामध्ये जर बघितलं तर वाळवंटामध्ये जर आपण विहीर खोदली किंवा बोर खोदला तर त्या बोर खोदल्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही भूजल असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे? अल्कलाईन असणार आहे का, ॲसिडिक असणार आहे का, न्यूट्रल असणार आहे की सलाईन असणार आहे? तर ऑब्व्हियसली ते कसं असणार आहे? खारं असणार आहे, सलाईन असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता पुढचे जे प्रश्न आहेत आपले ते रिमोट सेन्सिंगचे प्रश्न आहेत. याच्या आधीचे आपण सगळे प्रश्न कृषीचे वगैरे बघितले, पर्यावरणाचे पण बघितले. आता पुढचे प्रश्न 5 प्रश्न जे आहेत ते रिमोट सेन्सिंगचे ते बघूयात आपण वन बाय वन. तर बघा ही जी सिस्टीम आहे WGS84 डेटम आधारे. WGS म्हणजे काय? त्यालाच आपण म्हणतो वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीम. म्हणजे ही एक मॅपिंगची पद्धत आहे. समजा ही पृथ्वी आहे, याच्यामध्ये ते डॉटेड करून असं जे मॅपिंग केलेली असते त्याला आपण म्हणतो वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीम. तर या वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीमनुसार पृथ्वीवर एखादं अचूक जागा जर आपल्याला निर्धारित करायची असेल त्यासाठी कमीत कमी किती उपग्रहाची आवश्यकता असते? 2, 3, 4 की 10? त्याच्यासाठी 4 उपग्रह लागत असतात. तर त्या 4 उपग्रहाचा यूज करून आपण या वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीमच्या आधारे पृथ्वीचं अचूक जागा निर्धारित करू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया आता आपण. पुढचा प्रश्न आहे LIS-4 नावाचं एक सेन्सर आहे. तो कॅमेऱ्यामध्ये बसवलेलं सेन्सर असतं, त्याच्याबद्दल विचारत आहे की हा सेन्सर कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅक दिशेने ±26 डिग्री सेल्सिअसपर्यंत झुकला जाऊ शकतो. ज्या जागे त्या ठिकाणी डॅशच्या पुनर्भेटीला कालावधी मिळतो. म्हणजे त्याचा आपल्याला सरळ काय विचारलेलं आहे? रिव्हिजिट पिरियड किती असतो बाबा? हे LIS नावाचं जे काही सेन्सर आहे त्याचा रिव्हिजिट पिरियड किती असतो? तर बघा इथे वर तुम्हाला डेटा दिसतोय याचा LISचा. तर LISचं जर बघितलं एजन्सी दिलेली इथे NRSC ही त्याची एजन्सी आहे. सॅटेलाईट कोणतं आहे? ते रिसोर्ससॅट आहे. सेन्सर त्याच्यामध्ये हे लावलेलं आहे बघा LIS-4. त्याचा स्वॅथ किती आहे? 70 किलोमीटर आहे. रिझोल्युशन किती आहे? 5.8 आहे. आणि रिपिटेटिव्ह डेज बघा याच्यावर हा प्रश्न आयोगाने इथे विचारलेला आहे
की रिपिटेटिव्ह डेज किती असतं लीज या सेन्सरचं, तर 5 दिवसाचं असतं बघा, 5 डेज. ठीक आहे, आणि तोच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे बघा इथे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा तुम्हाला असं इतक्या पद्धतीने डिटेल अभ्यास तुम्हाला इथे करावा लागणार आहे. आणि हा जो लीज नावाचा सेन्सर आहे तो किती पद्धतीचे बँड यूज करतो, तर हा 3 पद्धतीचे बँड यूज करतो, 3 पद्धतीचे बँड्स यूज करतो. ठीक आहे, तर बँड 2, बँड 3 आणि बँड 4 याचे वेवलेंथ इथं दिलेले आहेत. ठीक आहे, जे आपण पुढे बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये की वेवलेंथ काय प्रकार असतो. तर हे 3 बँड त्याच्यामध्ये यूज होतात या लीज नावाच्या सेन्सरमध्ये. आणि त्याचं रिपिटेटिव्ह डेज किती आहे, 5 दिवस. पुढचा प्रश्न जो आहे तो एरियल फोटोग्राफीवर आहे. एरियल फोटोग्राफी. ठीक आहे, हवाई. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. ट्रायमेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये 3 कॅमेऱ्यांपैकी जे 2 कॅमेरे असतात त्यांचा त्रियक अंशामध्ये बसवलेल्या असतात. कोणत्या अंशामध्ये हे कॅमेरे बसवलेले असतात, 2. म्हणजे 3 कॅमेरे असतात अशा पद्धतीने. तर हे जे 2 कॅमेरे आहेत त्यांच्यामध्ये अँगल किती असतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग इथे तुम्हाला खाली दिसून जाईल. हे आहे आपलं ट्रायमेट्रोजेन फोटोग्राफी. यामध्ये जर बघितलं इथे 60 डिग्री दिलेलं आहे. 1 कॅमेरा, 2 कॅमेरा, 3 कॅमेरा. या जे 2 कॅमेरे आहेत आजूबाजूचे त्याच्यामध्ये 60 डिग्रीचा अँगल असतो. बस इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपलं उत्तर का असणार आहे, 60 डिग्री. ठीक आहे, 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. कारण की आपल्याला एरियल फोटोग्राफी हा सिलेबसमध्ये आहे, त्याच्यामुळे याचा डिटेल अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पण फार रिपीट झालेला आहे. तर सामान्य रंग छायाचित्रणामध्ये जर रुंद आणि निरोगी पाने हिरवी दिसत असतील तर इन्फ्रारेड म्हणजेच अवरक्त वर्णपटलातील छायाचित्रात त्यांचे रंग कसे दिसतील, त्यालाच आपण FCC असं म्हणतो बघा, फॉल्स कलर्स कंपोजिट. तर याचे एक लिस्टच आहेत की जर ओरिजिनल कलर त्याचा असा असेल तर IRमध्ये तो कलर कसा दिसेल, म्हणजे इन्फ्रारेडमध्ये तो कलर कशा पद्धतीने दिसेल. तर तो बघूयात आपण. बघा हा जो आहे NCERTमधला फोटो आपण घेतलेला आहे. यामध्ये जर बघितलं तर अर्थ सरफेसचं फीचर काय आहे आणि नंतर ते FCCमध्ये कसं दिसेल. जर कधी अर्थमध्ये एव्हरग्रीन असेल म्हणजे एकदम ग्रीन कलर असेल तर तो जर आपण FCCमध्ये काढला, त्या कॅमेऱ्यामध्ये जर काढला इन्फ्रारेडमध्ये, तर त्याचा कलर कसा दिसायला पाहिजे, रेड टू मॅजेंडा. ठीक आहे, रेड टू मॅजेंडा असा तो कलर दिसेल आपल्याला FCCमध्ये. तर डेसिडियस प्लांट असेल तर ब्राऊन टू रेड दिसेल. स्क्रब्स असेल म्हणजे काटेरी वृक्ष वगैरे तर ते लाईट ब्राऊन दिसेल आपल्याला. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो, क्लिअर वॉटर असेल, समजा जमिनीवर क्लिअर वॉटर आहे तर ते त्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यामध्ये कसं दिसणार आहे, डार्क ब्ल्यू कलर त्याचा दिसणार आहे. डार्क ब्ल्यू टू ब्लॅक अशा पद्धतीने कलर दिसेल. त्यानंतर टर्बिड वॉटर बॉडी असेल, समजा गढूळ पाणी असेल तर गढूळ पाणी असल्यावर ते FCCमध्ये कसं दिसेल किंवा इन्फ्रारेडमध्ये कसं दिसेल, लाईट ब्ल्यूमध्ये दिसेल. ठीक आहे, हाय डेन्सिटी जर पॉप्युलेशन असेल तर डार्क ब्ल्यू दिसेल. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो, इथे बघा शालो रॅव्हिन्स आहे, वॉटर लॉग आहे, वेटलँड आहे. समजा खाली वेटलँड आहे म्हणजे पाणथळ जागा आहे. पाणथळ जागा जर खाली दिसत असेल तर ती इन्फ्रारेडमध्ये कशी दिसेल, मोटेल्ड ब्लॅक कलरमध्ये दिसेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो टेबल आहे तो तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट मारून घ्या, तुम्हाला याचा यूज होणार आहे पुढे पण. ठीक आहे, फॉल्स कलर कंपोजिट असं त्याला आपण म्हणत असतो. तर आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो एव्हरग्रीनवर विचारलेला आहे 1 नंबरच्या पॉईंटवर. तर त्याचा कलर कसा होणार आहे, रेड टू मॅजेंडा होणार आहे. ठीक आहे, बघा आता इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला, ब्राऊन टू पर्पल, ग्रीन टू रेड, ब्ल्यू टू येलो आणि रेड टू मॅजेंडा. ठीक आहे, 4 नंबर आपलं इथं उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे आता आजच्या व्हिडिओमधला, खालीलपैकी कुठली तरंग लांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूरसंवेदनासाठी विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त मानली जाते. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की हवाई छायाचित्रांसाठी आपल्याला व्हिजिबल लाईट हा गरजेचा असतो. म्हणजे व्हिजिबल वेवलेंथ जी असते ती आपल्याला गरजेची असते. मग व्हिजिबल वेवलेंथ हे कशामध्ये असते तर बघूयात आपण. आता खाली फोटो आहे बघा, ही व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. हे पूर्ण आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये काही वेवलेंथ आहेत. या वेवलेंथनुसार आपण ठरवत असतो की ते कोणती रेज आहेत. बघा इथे जर आपण बघितलं -10⁻⁶ ते 10⁻⁵ मध्ये गॅमा रेज असतात, मग एक्स रेज असतात, मग अल्ट्राव्हायलेट असतात, मग इन्फ्रारेड असतात, मग इथे व्हिजिबल लाईट असतो मधात इथे. त्यानंतर मायक्रोवेव्ज असतात आणि रेडिओ वेव्ज असतात. तर आपल्याला माहिती आहे हवाई छायाचित्रण जे असतं, हवाई छायाचित्रण हे कशामध्ये होत असतं, व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये होत असतं. तर ते कुठून असतं, 400 पासून तर 700 पर्यंत. ठीक आहे, 400 ते 700 नॅनोमीटर दिलेलं इथं. ठीक आहे, आणि आपल्याला कशामध्ये विचारलेलं आहे, मायक्रोमीटरमध्ये. मग आपलं उत्तर काय असणार आहे, 0.4 ते 0.7 मायक्रोमीटरमध्ये.
ठीक आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर काय 2 नंबर आहे. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो, वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारला जातो. कधी आपल्याला मायक्रोवेव्हचं विचारतात, कधी रेडिओ वेव्हचं विचारतात, कधी व्हिजिबल लाईटचं विचारतात, कधी आपल्याला हा जो क्रम विचारतात. बघा इथे क्रम जर बघितला आपण तर सर्वात आधी व्हायलेट येतो कलर, हा व्हायलेट येतो, नंतर ब्ल्यू येतो, नंतर ग्रीन येतो, नंतर येलो येतो, रेड येतो. ठीक आहे. मग रेड हा सगळ्यात इकडे येतो. म्हणजे रेड जर सर्वात राईट साईडला येत असेल तर याची वेव्हलेंथ कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे तरंगलांबी जास्त असणार आहे, याची तरंगलांबी कमी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सीवर पण प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न येत असतो. ठीक आहे. रिमोट सेन्सिंग पण सोपा पाठ आहे, फक्त थोडं रिव्हिजनची तुम्हाला जास्त गरज आहे. एक अचूक पुस्तक तुमच्याकडे किंवा अचूक सोर्स तुमच्याकडे असला पाहिजे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 111 पासून तर 150 पर्यंतचे प्रश्न संपवलेत. म्हणजे आता आपला GS1 हा कवर झालेला आहे 2019 या पेपरमधला. आता पुढील व्हिडिओ आपण GS2 वर बनवणार आहोत. तर तुम्हाला नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.